मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. वडापुरीची जत्रा म्हणल्यावर बापू निघाला. काशा रघु माग लागली, पण त्यासनी मोहर जाया सांगून आपण एकटाच निघाला. पाल ठोकायला लागणारं सामान काशा आणि रघु काशाची बायको घेऊन गेली. काशाचा नंदू तात्पुरता बापूच्या दावणीत बांधला. म्हातारीला ध्यान ठेवायला सांगितलं. काशानं चांगलं 200 रुपये घेतलं होतं. नेटकं डुक्कार कापायला. पोरं ठोरं बी त्याच्या माग लागून गेली. बापूला डुकरात मटणात जत्रत काय बी रस नव्हता. त्याला हवी होती दिवकी. तिचा शोध घ्यायला तो जात होता. पाऊस जवळजवळ नव्हताच. आकाड असूनही ऊन तावत होतं. कुठंतरी एखादा ढग गळत होता. वातावरण चिडीचूप होतं. बापू आपल्याच नादात हरवला होता. सारी जत्रा पिराच्या झेंड्यागत त्याच्या डोळ्यामोहर फडफडत होती. म्हातारीनं जातानाच टोकलं होतं. आता वडापुरीच्या जत्रेला जातोयस नव? व्हय, त्यात आणखी यगळग काय विचारायचंय? तिथं जाऊन रामबाबाला काय मागणं मागणार हायस? काय मागू तूच सांग की. म्हणावं माझ्या टाक्यातलं भूत काढून टाक. आत्ता तरी लगीन करायची सद्बुद्धी दे मला. ह्यात त्याच्या मारे लगीनच नव, 15 दिवसांत ठोकतो. तू काय बी काळजी करू नगस. हळू, कुणी ऐकल बिकल. तुला अजून चेष्टाच वाटते व्हय माझी? मी मरस्तवर रगात पेत बस माझं. जरा आईचा तरी विचार कर बाबा. रामबाबाला म्हणतो 15 दिवसात आईला वरमाय बनीव. मुडद्या नुसत्या टपल्या हाणू नगस. जा, भाकरी नीट चादरीत गुंडाळून घे. काशा पालट होकलच. राती तिथं राहा. उगीवा नावाना इकडं तिकडं भटकू नगस. व्हय व्हय, किती गडाव सांगत्यास मगा धरणं. इंदापूर तालुक्यातलं वडापुरी गाव. रामबाबाची जत्रा सोडली तर गावाच्या छातीवर वैभवाचं चिन्हच नव्हतं. जत्रा म्हणजे वर्षाचा उरूस. तिथल्या माणसासनी पर्वणी. गोरगरीबासनी तेवढाच कौतिकाचा विषय. आसपासच्या परिसरातलं समद नंदीवालं आकाडात जत्रेच्या टिपणावरती जमायचं. ह्यान पावटीला बी जमलं होतं. माणसांची गर्दी नुसती. रेटारेटी. 400-500 पालं पडल्याली. पालांत बायका पोरं किलबिलत असल्याली. 2-4 ट्रक डुकरं पुण्या मुंबईसनं आल्याली. प्रत्येक पालातला मोरक्या पुढं हुयाचा. कमी जास्त करत डुकार घ्यायचा. तोंड हातपाय बांधल्यालं डुकार गुळाची ढेप आणल्यागत मिरवीत आणायचा. बाया त्याला गुलाल टाकून पुजायच्या. पोरं ठोरं त्याचा आरबाड बघून खिदळायची. काटकानं ठोकून त्याला चिरकायला लावायची. तिथंच नाचून टाळ्या पिटायची. बापू पालाभोवतीनं चक्रा मारत निघाला. काशाचं पाल हुडकीत. प्रत्येक पालान 7-8 माणसं, 2-4 बाया. पालावरती रंगीत झेंड लावल्यालं. देवाच्या निवदाची तयारी करून ठेवल्याली. दारूची बाटली, बिड्यांची गड्डी आणि गोडा निवद स्पेशल. देवासाठी समद तयार ठेवलं होतं. देवाच्या नावावर प्रत्येक जण डुकराचं चरबाट मटण पचवायला टपून बसलेलं. अंधार पडत चालला तशी जत्रा जास्तच जागी हुया लागली. उद्या सकाळी रामबाबाच्या नावानं डुकार कापायचं. मामादेवीला काय हवं नको तो नवस करायचा. दर्शन घ्यायचं. दारू पिऊन मटाण चापलायला मोकळं. 5-50 पावलांवर दारूचं फुग पिशवीत घेऊन माणसं बसल्याली. एवढ्या वस्तीला दारू पुरवायची चेष्टा आहे व्हय? देवालाच दारूचा निवद म्हणल्यावरती काय करते ती? तमाशाच्या टिकटी फाडत जसं तमासगीर टरकाच्या मागच्या फळकुटावरती बसत्या ती, तशीच अगदी डुकरं इकणार दलाल मांडी ठोकून बसल्यालं. एक जण किंमत बोलायचा आणि दुसरा नोटा वाढायचा. खरा खरा मोजत मोरच्या लाकडी पेटीत टाकायचा. एरव्या हागणदारीनं घाण हुडकत फिरणाऱ्या डुकरासनी कधी नव्हते मोल आल्यालं. काशाचं पालं दिसतंय का? बापू मानगुड ताटून बघत होता. तेवढ्यात काशाच्या चकण्या बायकून नेमकं बघितलं. बापूसाहेब, या की, किती उशीर व्ह? कवा धरणं हुडाकतोया? ह्या गर्दीत काय पत्ता लागतोय व्हय?
माणसापरास डुकरच लय. वय की आपलं बी आणलंय बघा ते काय. बापूनं डोळं ताणून बघितलं. हातपाय बांधलेलं डुकार चारी पाय आकडून पडलं होतं. तोंडातनं पाणी गळत होतं. सरबाट रबाट कॅस ताटरल्यालं. डोळं सताड उघड रानबोक्यावाणी. पाय बांधल्या ती तरी मस्ती कायम. काशाच्या बायकोनं थाटली चहा दिला. तसा बापूनं चवीनं घशाखाली ढकलला. तेवढ्यात काशा आला. बापूसाब, गेल्या वर्षापरास यंदा जत्रा लयच भरल्या म्हणा की. भरणार तर, माणसाची हाऊसमौज वाढत चालली. त्यात रामबाबा नवसाला पावतोया नव्ह. नाही तर काय. खरं सांगू का, नंदी मिळायच्या आधी मी रामबाबाला नवस बोललो होतो. मनासारखा देव दावणीला येऊन दे, डुकार कापतो निवदाला. वायच पाणी घ्या की. आत्ता चहा घेतला या. हत्तेच्या मारी वायच कपभर ढाकलायची. बर आणि इकडं ही भाकरी ठेव नीट, आईनं दिल्या. कपभर मारून बापू निघाला. आता समधीकडं खंदील पेटल्यालं. सुगरणीचं घरटं लोंबावं तसं खंदील कळकाला लोंबत असल्यालं. दुकानांची रांग सजल्याली. मेवा मिठायाची ताटं भरल्याली. बाया बापाय आकरीत घडल्यावानी बघत असल्याली. रामबाबाच्या देवळामोहर माणसांनी गर्दी केल्याली. हातरून पांघरुणाचं गठुळं ठेवल्यामुळं आता बापू मोकळाच होता. काही पालं अजून उभी राहत होती. काही येऊन थांबली होती. आभाळाकडं बघत माणसं म्हणत होती, यंदा पावसाचं चळींदार काय दिसत नाही. येईल तर एवढं गदमातय म्हणल्यावरती याचा राहतोय होय त्यो. येईना का उद्याचा दिस येऊन आहे मजे झालं. जत्रची होलपाट होईल नुसती. आला तर काय वाईट होत नाही. तेवढा शंकराचा अभिषेक म्हणायचा. माणसांच्या गप्पा चाललेल्या. देवकी कुठं दिसत्या का. बापू पोलिसावाणी नजर पेरीत चालल्याला. मनातनं फिरून फिरून वैतागल्याला. कुणी वळकीचा गडी येतोय का म्हणून तो टवकारून बघत होता. तर मोहर मामा पिऊन तर्र नेमका पठ्ठ्यानं बाच्याला वळाकला. राम राम जावाय. राम राम. कवाशा आलासा तुम्ही व कवा आला. आत्ताच. वा 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 वा. जावायाच्या पाठीवरती थाप टाकत म्हणला, बापूराव ह्यासनी वळाकलं का. नाही पर बघितल्यावाणी वाटतंय बघा. थापा हाणण्यात पटायत आहेसा तुम्ही जावाय बापू. बापू वैतागला. मनात म्हणला, कुठनही पिढा रामबाबानं पाठवली. तो सटकायच्या विचारात होता तसा मामा म्हणला, बापूराव हे आमचं जावाय, कमीचा नवरा कसाय. दावल का नाही तुम्हाला परूस. चलतो मी. मायला अजून राग गेला नाही म्हणा की आमच्यावरचा. काय समजायचंय ती समजा. चला वाईच देवीचा प्रसाद घ्या. नको मला काम आहे ती. मोकळाय होय मी. सटकला. तडा तडा. मस्तकात विंचवाच्या नांगीगत राग आकडी करून बसल्याला. कारणाशिवाय घुबडागत मामा आडवा आला होता. राणू तर दिसला पाहिजे, पण आपण तर त्याच्या दृष्टीस पडावयाचं नाही अशी कसरत करत बापू चालला होता. देवकी दिसत नव्हती. लांब अंधारात 100-500 माणसं आपापला पालाचा ऐवज सांभाळत बसली होती. नुकतीच आलेली असावीत. मनाशी कसला तरी कयास बांधित बापू निघाला. तासभर हिंडून तो पुन्हा परत काशाच्या पालाजवळ आला. काशा नव्हता. कुठं गेला ह्यो. ती काय पेद बसल्या ती. माझा भाऊ बी आलाय जावा तकडं. रघु भाऊजी बी हाय ती. आईला ह्या मेवण्याच्या पार्टीत आपण कशाला मिसळा असा विचार करत बापू अंधाऱ्या दोऱ्या मेका चुकवत निघाला. कोपऱ्यावरती एक दाढीवाला फुगा घेऊन बसला होता. बापू बी बसला तिथं, बाटलाड पोटात ढकलत. काय खाया बियाची सोय नाही वय हिथं. छे छे. काय चिवडा फिवडा लागला तर तिकडनं दुकानात आणायचा. निवांत बसून खायचा. काय आणायचंय काय खायला. वय शेव चिवडा. हे पोरा हिकडं य. ह्यासनी शेव चिवडा आणून दे. ह्या इस्लाम भाईचं नाव सांग. 2 रुपये घेऊन पोरग पळालं. शेव चिवडा घेऊन आलं. बसला बापू मांडी ठोकून चवीनं पेत. ही सोय ह्या जत्रत तुम्ही लोक करतायसा ते एक चांगलं हाय. समाजकार्यच की हो. पर पोलिसासनी कुठं किंमत कळत्या त्याची. काळजीपूर्वक केल्यावर काय आड येत नाही बघा. खराय मागितला तर द्याचा हप्ता तर कुणाकुणाला द्यायचा व. 1 दिवसाची जत्रा आणि माग कुत्री सत्रा. बाबळीवल्या डिकागत झाल्या या. एवढासा डिकळा डिकाचा, त्यावर 1700 मुंगळ. बाटलीचा दर जरा जास्तच वाटतो या. उलट कमी हाय.
खर्चाचा विचार केला तर आम्हाला बाटली मागं 8 आणं सुधीक मिळत नाही ती बघा. मग बंद करायचा धंदा, सरळ हमाली करायची. 4 बाटल्या मागं 2 रुपये कमावण्या परास दिसाचा 10चा तुकडा मिळेल वझे उचलून. काय इस्लाम भाय? कशाला काय बोलतोय दाढीवाला? गप झाला. लांबनं पोलीस येताना दिसला तसा फुगा डोंगणाखाली घेत बापूवरती खेकासला. ए शाण्या, बाटलीला पिऊ मांडी खाली शिपुर्डा आलंय, तुझ्या नादात मी अडकायचो र. आईला मोकळ्या अंगानं प्याची सुधीक सोय नाही होत. बापून स्वतःला सावरीत बाटली सावरली. शिपुर्डा आलं, पोकळ दम देऊन निघून गेलं. बापू हसत हसत म्हणाला, फुगा धावला असता तर काय केलं असतं र? 5ची नोट दिली असती. पळतय पुढं. दोघांचं बोलणं वाढतंय ना वाढतंय तवर तोच पोलीस पुन्हा माघारी फिरल्याला दारू विक्यानं बघितला. फुगा बापूकडे ढकलत म्हणला, ध्यान ठेव, लगवीच न येतो. वय वय, पोलीस येऊ नाहीतर फौजदार येऊ, मी असल्यावरती कोण हात लावतो या बघतोच बघ. दाढीवाला पळाला. पोलीस आलाच दाणकं नाचवीत. बापूला आता चांगलीच चढली होती. पोलीस खेकासला, काय करतोयस र? काय नाही, बसलूया की. ते टावेला खाली काय लपिवलंयस बघू. झटक्यात पोलिसानं फुगा उघडा केला. तसा बापू बावचाळला, साहेब, माझा नव ह्यो फुगा. बडव्या उचल, घे टाळक्यावरती. चुतिया वाटेत दारू विकतोयस? साल्या गजाच्या आडच करतो बघ तुला. आडबाजूला झक मार की तकडं जाऊन. पर साहेब माझा ऐका. 4 थोबाडात बसल्या तसा बापू गप झाला. पोलीस ठाण्यावर फौजदारानं चांगलाच रगडला. 100ची नोट टाक म्हणला. बापू कळवळला, साहेब, तुमच्या पाया शपथ सांगतो ह्यो माल माझा नव. मग कुणाचा हाय? त्या दाढीवाल्याचा. कुठाय तो? मला फुग्याजवळ बसवून सटकला, फसवलं मला. तान पोर हायस नव फसायला. हाग्या मारानं बापूची दारू उतारली. रातभर गजाड धडपडत बसला. सकाळी सकाळी चित्तरकथा साहेबाला समजून सांगितली. जवळचं 50 रुपये साहेबाला दिलं. धोत्राच्या गाठीत कमरेला एक 50ची नोट खवली होती तेवढी वाजली. चालायला लाग साल्या, पुन्हा गावलास तर उलटाच टांगीन. हवालदार, त्या दाढेवाल्याचा शोध घ्या. होय साहेब. बापू हुलपटलेल्या स्थितीत चालत राहिला. निराश अवस्थेत तो वडापुरीजवळ पोहोचला तेव्हा सकाळच्या 10 वाजल्या होत्या. डुकरं कापायची घाई उसळली होती. रक्ताचं थारोळच्या थारोळ साचलं होतं. देवळासमोर माणसावरती माणूस पडत होता. मान वळवायला सुधीक जागा नव्हती. गर्दीला भान नव्हतं. डुकरांची कापलेली धडं माणसं आपापल्या पालाकडे नेत होती. रक्ताच्या गुडगाभर चिखलात सुरी सावरीत एक मुल्ला उभा होता. हनुवटीवरचा कुच्चा नाचवीत सपासप वार करत होता. आपापलं डुकार घेऊन माणसं रांगेत उभी होती. अशा 7 रांगा लावलेल्या. रुपये 2 डुकरा मागं घ्यायचं, नुसती मान उडवायची, बाकीचं जनतेनं करावं. प्रत्येक पालामोर यगळ चितार. कोण खटाखट तुकडं पाडतोय, कोण डुकार जाऊन कातडं काढतोय, कोण फर धरून बरगडी अलग करतोय. 5-25 पालामोर तर चवार हंड चढलं बी होतं. राटाटा मटाण शिजत होतं. समद्या वस्तीवर मटणाचा वास. पेठनं पाळणं बघत शेवचिवडा खात हिंडणारी पोरं आता हंड्या भोवतीनं घुटमाळत होती. वासानंच पोट भरत होतं. बापू सगळं न्याहाळीत चालला होता. तेवढ्यात बापू अशी हाक आली. बापूनं भुवया उचलीत वळून बघितलं. देवकी पळत येत होती. बापूला राहवलं नाही. त्यानं तिला कडकडून मिठी मारली. देवकी त्याच्या तोंडावरून हात फिरवीत म्हणली, कवाचा आलायस? कालच आलोय. मग कुठं होतास? मला कसा र दिसला नाहीस? बापून सगळी चित्तरकथा सांगितली तशी देवकी म्हणली, त्या दाढीवाल्याला वळखलंस का? नाही. अरे तो राम्या होता. आमच्या वस्तीवरला शंकर सांगत होता, राम्या दाढी लावून दारू विकतोया, पक्का चॅप्टर. त्याच्या आईला त्याच्या, म्हणजे त्याच कारस्थान म्हण की. जात मला सुधीक वळकू आली नाही म्हणायची. देवाच्या दारात शिव्या द्यायच्या नाही त्या र. चल काहीतरी खाऊया, मग जोडीनं दर्शन घेऊ. खूप दिवसानं देवकी भेटल्यानं बापू आज खुशीत होता. देवकीच्या उत्साहाला तर अंतच नव्हता. पोटभर खाऊन दोघंही दूरवर दिसणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली गेली. देवकी त्याच्या कुशीत शिरत म्हणली, कुठशी तळ पडलाय? माळेगावच्या माळाला. तुमचा ग? निमगाव केतकीजवळ. बाजारपेठेचं गाव हाय. माणसं बी चांगली हाय ती.
बरं झालं गाठ पडली. आठवण याची का ग माझी? भाकरीचा एक घास सुदेक तुझ्या आठवण काढल्याशिवाय खाल्ल्याला नाही म्या. खरं सांगू का, तू निघून गेलीस आणि समध्या जगण्यातलीच मज्जा गेली बघ. म्या मस्त भेटायला धडपडली, पर आदल्या रात्री तुझाच पत्त्या नव्हता. देऊ की आता नाही तारताळणं जमणार, लय हातनं त्रास होतोया बघ. मग एखादी पोरगी बघून लगीन ठोकायचं. तू काय तिची पाठ राखीण म्हणून येणार आहेस वय? गंमत केली. आता नाही दम निघत, सरळ लगीन ठोकून संसार मांडूया. व्यवहारानं चाललास तर बरं होईल. मजी आमच्या राणू दादाला विचार, रीतीनं मागणी घाल. तो नाही म्हणला तर पळून येशील का? वय एका पायावर तू सोबत असल्यावरती उसाच्या पेटत्या फडात सुधी घुशीन म्या. त्यानं तिला कडकडून मिठी मारली. देवळात जाऊ, रामबाबाला आशीर्वाद मागू. एका देव माणसाच्या नावानं उभारलेलं देवाळ हाय ही, त्याचा आशीर्वाद सार्थकी लागल बघ. चल, मला बी लय जाच करतोया दादा. चल, एकदा पिवळी झाली म्हणजे त्याच्या तुरुंगातनं तरी सुटीन. मोकळ्या अंगानं फिरायची सोय राहिलेली नाही. मी हाय तवर तू काय बी घाबरू नगस. दोघही जोडीनं देवळात गेले. देवासाठी घेतलेली दारूची बाटली, बिडीचं बंडल देवामोहर ठेवलं. हात जोडलं. देवकी मनात म्हणाली, बापू माझा हुन दे, तुला डोळं घालीन. बापूनही आशीर्वाद मागितला. दोघही देवळाबाहेर पडले तशी देवकी म्हणली, जेवायला आमच्या पालावर य. राणू दिल शिव्या, उगी भांडणं. मग असं कर, नवदाचं ताट आणती, हितच बसून खा. कशाला उगी धावपळ देऊ की? तू भेटलीस, पोट भरलं माझं. तोंडानं बोललीस, सगळं पावलं. आपला काशा बायकोला घेऊन आलाय, त्याच्या पालात जीवीन म्या. मग त्याच्या पालावच ताट वाढून आणती. माझ्या हातचं खाल्लंस तर माझ्या बी जीवाला जरा बरं वाटल बघ. ठीक आहे ठीक आहे, चल तुला काशाचं पाल दाखवतो. चला. काशाचं पाल लांबनच बघून परत फिरली. बापू आता कालचा बापू राहिला नव्हता. रात्रीचा त्रास तो पार विसरून गेला होता. कधी नव्ह ते सिगारेट फुंकत तो निघाला. आता हिथून पुढे दारू प्यायची नाही असा निर्णय त्यानं मनाशी केला. तरी तो दाढीवाल्याच्या शोधात निघाला. त्याला राम्या हवा होता, पण भेटत नव्हता. खूप भटकून दमला तसा तो पुन्हा काशाच्या पालाकडे वळला. काशाची बायको नवऱ्याला म्हणली, बघा बापूसाहेबांचा दिवस आत्ता उगवलाय. या मालक, कुठं फिरतायसा? रातभर वाट बघतोय आम्ही. बसा, भुईवर नागाचा बसू ती घोंगड घ्या. भेटला एक दोस्त, तिकडं जेवलो बघ. निदान सांगायचं तरी आम्हाला. आता कुठं बी जाऊ नका. पारे बघ शिजलंय का? शिजला असेल तरी लगेच नाही वाढणार. आधी देवाचा निवद आणि मग तुम्हासनी. आम्ही कुठं म्हणतोय आम्हासनी वाढ. मालक, घेणार का थोडीशी? नको, तब्येत बरी नाही. घ्या हो. राती बी नव्हता सा, आता तरी गरीबाला सोबत द्या. कोण गरीब नाही आणि कोण बी श्रीमंत नाही. किस्ती पेलायस? उगी गोडभर मारली होती सकाळच्याला. घ्या ती वाटी, घ्या वाटीत देतो. आपल्या वस्तीवर कोण कोण आले या? राम्या आलाय की बायकोला घेऊन? कवाशी? मला वाटतं आपल्या मागोमाग निघाला असल. डुकार कापले काय त्यानं? मुलखाचा चेंगट त्यो. सकाळीच बायको सांगून गेली जेव्हा येणार हाय म्हणून. या म्हणावं, फुकट खाऊन झुकत जावा. घ्या थोडी, नाही म्हणू नगासा. इच्छा नसतानाही पिऊन बापू पेटणाऱ्या चराकडे बघत राहिला. हंडा मातीनं सारवला होता. आत मटण रटरटत होतं. चरातली लाकडं चांगलीच धगधगली होती. उसळत्या ज्वाळांकडे पाहत बापू राम्याला धोपटायचा विचार करत होता. मध्येच तो काशाला म्हणला, रामू दारू विकायला आलाय का नुसता फिरायला? फिरायला तो कोणच्या इण्या हाय वय? 7 दारूचं फुग घेऊन आलाय. एवढा माल ठेवला कुठं? ती काय डालपाटी खाली हाय. 5 खपलं तर 2 राहिले ती अवघ. पालात्र कशाला माल ठेवायचा तू? फुग्या माग 5 रुपये देतो म्हणाला. 2 दिवसात 35 सुटलं तर आपल्या काय बापाचं गेलं? पर पोलिसाचं भिरक माग लागलं म्हणजे कसं लागल कसं लागल? एवढा भोट मामा हाय वय मी? सारखी नादार हाय माझी. समज पोलिसांनी राम्याला धरला तर? तो दाढी लावून इस्माईल बनून निघतोया दारू. माल संपला की दाढी काढून राम्या बनून येतोया हिथं. धरला होता पोलिसांनी काल. मंगर एका येड्याला फुग्याजवळ बसून पळाला. काय बी म्हणा बापूसाहेब, तुमचं त्याचं पटत नाही ही गोष्ट खरी हाय. पर तो चालीनं लय मोरचाय हे बी खरं आहे बघा. बापूला राग आला होता, पण
पण तो गप्प बसला. वर्ण वस्तीवरती गोड बोलणारा हा काशा आतनं राम्याला फितूर हाय. उद्या प्रसंग फिरला तर हा पाठीशी उभा राहील याची खात्री नाही. बापू थोडस पिला आणि पडून राहिला. नाही म्हटलं तरी पाठीखाली झाकलेले फुगे त्याला खुणावत होते. जेवण तयार झालं तशी बापूला काशाची बायको म्हणली, उठा, घ्या जेवून. राम्याला येऊन द्या की. काय र काशा, त्याच्यापाशी काय हाय, आपण घेऊया जेवून. तसं नसतंय कासबा, वैर असलं तरी तिकडं. इथं देवाच्या दारात सगळी सारखी. पारू, राम्या आणि राम्याची इशी आली की एका पंक्तीला बसू. जाळ वाढवा जरा, कडान जेवढं गरम तेवढी मज्जा. बापून स्वतःच आणखी 4 लाकडं चरात टाकली. लाकडं धडाडून पेटली. काशाची बायको बघत राहिली. इतक्यात इशी तरतरत आली. बापू हौस फुगं ठेवलं होतं त्या पाटीजवळ सरकला. इशी आली. बापूला बघून चपापली. ए यशे, य, तुझ्यासाठी पंगत आडली या. बस, का म्हणून लाजतीयास ग? नक, सहज आली होती. अगं पारे, तिला सांग की बसायला. एकटी कशी बसल, नवरा नक वय बरोबर तिच्या. मग नवऱ्याला घेऊन यायला सांग की तिला. त्या माल इकत्या ती, त्याला इकू दे माल, तुझे वापली. काशा मधी पडला. हे बघा बापूसाहेब, त्या टोपल्या खालचा फुगा तिला द्या. माल न्यायला आल्या ती. हात तिच्या. मी कुठं काय म्हणतो या, नी की, मी देतो की काढून माल तुला. बापून दोन्ही फुग काढलं. बाहेर आला. पलीकडे इशी, मध्ये धगधगणारा चर, अलीकडे बापू. इशी हसत म्हणाली, द्या, उशीर होतोया. राम्याला पाठवून दे, मग देतो. ते मोकळं आहे ते व्हय तुमच्या वाणी. द्या लवकर, जाऊन द्या मला. बापू हसला. त्यानं दोन्ही फुगे चरात फेकले. पेटत्या आगीत दारू पडताच भडका उडाला. इशी बोंबालली, किरड्या, माझं नुकसान भरून दे. ए टिटवे, जास्त बोंबालशील तर चरातच कुंबीन बघ. जा नवऱ्याला पाठीव, सगळा हिशोब त्याला चुकता करतो. इशी बोंबलत पळाली तसा काशा म्हणला, हे चांगलं नव्ह बापूसाहेब. बडव्या त्याच्या 7 हिरव्या नोटासनी बोलून त्याची बाजू घेतोयस वय. पाठाण बघ माझी. ह्या राम्यानं राती इस्माईल बनून मला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पदरचा 50 जाऊन वर दाणकी. लेका कुत्र्यावाणी मार खाल्लाय या हरामाच्या पायात. मला नव्हतं माहिती. तुला काय माहिती असतंय र? राम्या फुरशागत इकारी हाय. डसल्यावरती कळेल मग तुला. आता तो भांडण काढणं म्हणजे झालं. घास नाही त्याचा. पोलिसांच्याच ताब्यात दिन भडव्याला. तेवढ्यात देवकी झाकलेलं ताट घेऊन आली. काशा आणि पारी बघत राहिली. बापू मोहर ताट ठेवत देवकी म्हणली, देवाचा प्रसाद हाय, पोटभर खावा. लागलं सवारलं तर ह्या पारू वहिनीसने मागून घ्या. पाठमोऱ्या देवकीकडं सगळेच कौतुकानं बघत राहिले. देवकी आगीसारखी आली आणि वाऱ्यासारखी निघून गेली.